तर उद्या गुढीपाडवा आहे म्हणून ते गुढीपाडव्याचं सामान घेण्यासाठी मी आता मार्केटमध्ये आली आहे. कोणती नोट चालली आहे ना आमच्या सासूबाईंना. सासूबाईच्या लक्षात राहील काय? हा हो, सासूबाई लक्षात राहील ना तुमच्या. हो. कस्टमरने जे हो दिले ते हॅलो हॅलो कसे नारळ? हे 35 आणि हे. तर आमच्याकडे ना गुढीपाडव्या दिवशी आहे ना, जो आपल्या देवाऱ्यात कळस ठेवतो आपण, त्या कळसातला नारळ आहे ना चेंज केला जातो. म्हणून मी आता इथे नारळ बघते, चांगला असा कळशात ठेवण्यासारखा चांगला योग्य नारळ. तर गुढीपाडव्याचा दिवस सुरू झालेला आहे आणि माझी सुरुवात ही ह्यांच्यापासूनच आहे आणि ह्यांच्यापासूनच मला करायची आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी पण मी जेव्हा देवपूजा वगैरे करत असते ना, तेव्हा मी स्वामींची गाणी लावून ऐकत. माझ्या कंटिन्युअसली माझं जर म्हणजे जेवण करणं असो किंवा अशी काही कामं असली ना, की स्वामींची गाणी लावून आहे ना मी ऐकत असते. आणि पूजा चालू होती त्यामुळे मी तेव्हासुद्धा स्वामींचे गाणी लावलेली. आणि मी हे ना दारामध्ये आर्टिफिशियल फुलाचं म्हणजे असं डेकोरेशन टाईप घेतलेलं आहे आर्टिफिशियल. मस्तच वाटतं ते. आयतं माझं काम एकदम सोपं झालं माझं आणि मला खूप गडबड असे, त्याच्यामुळे हे मला एक बरं पडलं. आणि हे दाराला आहे ना मी आंब्याचा डाळा आणि कडुलिंबाची पानं म्हणजे कडुलिंबाचा पण डाळा लावला आहे, कारण का गुढीपाडव्याला ना आमच्याकडे तसं दाराला लावलं जातं, त्यामुळे मी सुद्धा लावलं आहे. आणि ही आमच्या चाळीत आहे ना गुढी उभी केली होती आणि आज मी नैवेद्य बनवलेलं ना म्हणजे खीर आणि पुरी ती देवाला दाखवून घेतली. हॅलो, तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही आलोय अथांगच्या बाबांच्या घरी. फिल्टर घेतलं बघ, फुल फ्लॉवर आला बघ. फ्लॉवर आला बघ. आता हॅपी गुढीपाडवा कर त्यांना. हॅपी गुढीपाडवा. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या गुढी कावळ्याच्या. तर आता आम्ही आलो इथे पाया पडायला. म्हणजे आमच्या इथे ना म्हणजे माझ्या माहेरी इकडे गुढीपाडव्याला खूप मोठी पूजा असते. आता आहे जवळ म्हणून येते, लांबच तिथे यायला जमलं नसतं. तर आता आली आहे मी पाया पडायला इकडे. गुढीपाडव्याच्या म्हणजे साईबाबांचा खूप मोठा उत्सव असतो इथे आणि खूप मोठी म्हणजे पालखी वगैरे काढतात. काल पालखी काढलेली, मला वाटेत भेटली पण होती, मी बाहेर गेलेली त्या टायमिंगला मी आणि हे. तर वाटेत आम्हाला ते दिसलं आणि छान वाटलं ते बघून सगळं. पालखी वगैरे खूप मोठा उत्सव केलेला, खूप मोठी मिरवणूक काढलेली आणि आज पूजा आहे, तर त्यासाठी मी इथे पाया पडायला आली आहे. ही ती पालखी आहे जी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी साईबाबांची आमच्या एरियामध्ये मिरवणूक काढून म्हणजे मिरवणूक काढायला निघते आणि सर्वजण दर्शन घेतात. आणि हे साईबाबांचं मंदिर आहे, तर तिथे सर्वप्रथम मी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी आणि अथांगने पुन्हा माझ्या बहिणी आणि सर्वच जण तिथे दर्शनाला येतात. त्याच्यानंतर मग इथे मैदानात सत्यनारायणची पूजा दरवर्षी गुढीपाडव्याला असते. आता माझा जन्म झाल्यापासून तरी मी बघते आहे आणि त्याच्या आधीपासून आहे ही पूजा खरं तर. आणि मग सर्वांनी ते म्हणजे पूजेचं पण दर्शन वगैरे आम्ही करून घेतलं. त्याच्यानंतर मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी गेली, तिथेच राहते ती जवळ. आणि मग तिच्या घरी गेल्यावर ती आदल्या दिवशी गावावरून आली होती, म्हणजे त्यांची पालखी होती शिमग्याची, तर ती गावी गेली होती तिच्या सासरी. आणि मग ती पालखी वगैरे म्हणजे पालखीसाठी ती गेलेली दर्शनाला. आणि त्याच्यानंतर ती मुंबईला आली आणि मग ती मला त्या भेटी सर्व देत होती, गावच्या ज्या सर्व आणलेल्या त्या. आणि आमची रेसिपी चालू होती तिथे बसल्या जागी की कसं करायचं काय करायचं. आता 2 प्रकारे फणसाची भाजी केली जाते, तर मी थोडी आणि वेगळी करते त्याच्यात काळे वाटाणे वगैरे टाकून, म्हणजे मला जरा आवडतात. तर तशा पद्धतीने सगळी रेसिपी चालू होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.